हडपसर ते सासवड असा बाईक प्रवास तुम्ही बघणार आहात व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला सासवडचा फेमस वडापाव दाखवणार आहे। अस्मिता वडेवाले सासवडमध्ये 25 वर्षापासून वडापाव देत आहेत आणि त्याचा पत्ता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेलच। आपली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्या मार्गाने जाते तोच हा मार्ग हडपसर दिवेघाट आणि सासवड। दिवेघाट निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे। मस्त डोंगर, त्यावर असलेली हिरवीगार झाडे, छोटे पाण्याचे प्रवाह, रस्त्यावरची वेडीवाकडी वळणे। या रस्त्यावरून जाताना आपल्याला खूप सारे हॉटेल्स पण दिसतात। रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल्स आहेत, तिथे खूप छान मिसळ भेटते। तर आपण हडपसर ते सासवड या रस्त्याने चाललो आहोत। या ठिकाणी तुम्हाला बाजूला दिसत असेल एक वेगवेगळे हॉटेल्स दिसत असतात रस्त्याच्या बाजूने। परत हिरवीगार झाडी, देवाने दूर असलेला डोंगरही दिसत आहे। आता आम्हाला रस्त्यामध्ये लागला हा आकाश पाहायला। आकाश बघून लहानपणीचे दिवस आठवले। जसं जत्रेमध्ये गेल्यावर ते आकाश पाहण्यात बसतो, तसे लहानपणीचे दिवस हे आठवले। असं आकाश पाळणा एका रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे। आता दिवेघाटाची सुरुवात होणार आहे। जसं मला सांगितलं, या दिवेघाटामध्ये खूप सुंदर अशी झाडी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने आणि रस्त्यामध्ये वेडीवाकडी वळणे आहेत आणि अशा पद्धतीने आपला आता प्रवास चालू आहे। तर आपल्याला लागलेला आहे दिवेघाट आणि तुम्ही बघू शकता बाजूने मस्त असं डोंगर दिसत आहे, हिरवीगार झाडी दिसत आहेत आणि आपल्याला या ठिकाणी वेडीवाकडे वळणे लागणार रस्त्याला आता, त्यामुळे बाईक चालवताना खूप मजा येते। तुम्ही पण एकदा नक्की प्रवास करा हडपसर ते सासवड असा। दिवेघाटावरून गाडी चालवताना खूप मजा येते। पावसाळ्यामध्ये तर याचं सौंदर्य अजून खुलून छोटे छोटे प्रभावात। दिवेघाटाचं ऐतिहासिक गोष्ट आहे ते म्हणजे याच्या पायथ्याशी आहे मस्तानी तलाव। बाजीराव मस्तानी हा पिक्चर खूप लोकांनी बघितला असेल, त्यामध्ये जो मस्तानी तलाव दाखवला तो या दिवेघाटाच्या पायथ्याशीच आहे। तुम्ही बघू शकता आता दिवेघाटाचं नैसर्गिक सौंदर्य। याच मार्गाने आपली संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी जात असते। वारकरी सर्व या मार्गाने वरती दिवेघाटावर जात असतात आणि आता आपल्याला दिवेघाट संपतात आपल्याला दर्शन होणार आहे ते आपल्या विठ्ठलाच्या मूर्तीचे। विठ्ठल माऊलीची मूर्ती आहे। दिवेघाट संपताच दिवेघाट आपला संपलेला आहे आणि आता आपण पुढे चाललो आहोत। दिवेघाट संपल्यानंतर खूप मोठे मोठे असे रस्ते लागतात आणि मध्ये आता त्याचा एक रस्त्याचं काम चालू आहे हायवेचं। तिथे बहुतेक उड्डाणपुलं बनवणार आहेत ते आणि रस्त्यावर जाताना अशा मस्तपैकी बाजूला एक हॉटेल्स लागतात। ते बघत बघत आपण आता जाऊया। या ठिकाणी खूप सारे हॉटेल्स आहेत जिथे मिसळ वगैरे छान भेटते। आता आपण आलो आहोत सासवडला अस्मिता वडेवाले यांच्या ठिकाणी। ST स्टँडच्या अगदी समोर आहे हे। तिथे खूप गरमागरम मस्त वडापाव मिळतो आणि त्यांची गोड चिंचेची चटणी हे फेमस आहे, वैशिष्ट्य आहे। चला तर मग आता तुम्हाला मी वडापाव खाऊन दाखवतो। वडापाव खूप टेस्टी आहे, मस्त आहे। व्हिडिओ बनवायचा म्हणून तुम्हाला मी विनाकारण सांगत नाही आहे, मी स्वतः तिथला वडापाव खूप वेळा खाल्ला आहे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो। अस्मिता वडेवाले यांचा पत्ता आहे सासवड ST स्टँड समोर। तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे तुम्हाला, हे त्यांचं असं हॉटेल आहे आणि 25 वर्षापासूनचं हॉटेल आहे। खूप फेमस हॉटेल आहे। तिथे मस्त गरमागरम वडापाव मिळतो गोड चिंचेच्या चटणीसोबत आणि त्यांची भेळ पण खूप छान। जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, हा सासवडचा फेमस वडापाव आहे अस्मिता वडेवाले यांचा।
आणि हे त्यांची भेळ पण खूप मस्त चविष्ट आहे, टेस्टी, एकदा नक्की ट्राय करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माझा बघायला मिळेल. चला तर मग काळजी घ्या. बाय, टेक केअर.